नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 31 ऑक्टोबर 2025 आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. फक्त आजच्या दिवसात राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे मी जे आहे माझ्या हरभऱ्याच्या शेतामध्ये, माझं हे कोरडवता हरभरे एकरी आम्ही 48 किलो पेरलेलं आहे. या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर आज आहे 31 ऑक्टोबर 2025. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात फक्त आजच्या दिवसात राज्य भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे थोडा जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, उद्या 1 नोव्हेंबर पासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात सूर्यदर्शन चांगल्या घडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. 1, 2, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, अहिल्यानगर, संभाजीनगर, इकडं सोलापूर, सांगली, इकडं बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज पडला लक्षात घ्यायचा. 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की 4 नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे, पाऊस निघून चाललाय, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि 7 तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले, हे आता इतका पाऊस कशामुळे पडला. तर काय झालं, एका पाठोपाठ 2 चक्रीवादळ तयार झाले होते. एक अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ होतं आणि एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ. ते बंगालच्या चक्रीवादळ ते काय झालं, इकडे पूर्व विदर्भाकडून इकडे आसामकडे जाणार होतं. आणि हे अरबी समुद्रातलं चक्रीवादळ किनाऱ्या येऊन तसंच इकडे ओमानकडे जाणार आहे. ते जात असताना त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला. आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहे, त्याच्यामुळे पाऊस येणार नाही. आता परवा दिवशीपासून म्हणजे 3 तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल.